एक माणूस उत्तर प्रदेशमध्ये जन्मतो आणि आपलं संपूर्ण आयुष्य शिवछत्रपतींवर कवन रचण्यात घालवतो. कमाल की नाही? अशाच कविभूषणांच्या कवनांचं रसग्रहण करण्याची ही शृंखला, यामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजचं कवन भन्नाट कवन आहे. कायम ना कुठल्या तरी एका सुंदर, कुठल्या तरी एका विशाल गोष्टीशी तुलना करून त्याहून तुम्ही आपला नायक मोठा कसा असं सांगण्याची कवींमध्ये अतिशय सोपी पद्धत आहे, ज्याच्यामुळे तो राजा किती मोठा किंवा तुमचा विषय किती मोठा हे लक्षात येतं. असंच हे कवन आहे ज्याच्यामध्ये पांडवांपेक्षा सुद्धा शिवछत्रपती ग्रेट कसे, थोर कसे हे सांगायचा प्रयत्न केलाय. कवी अतिशय प्रेमाने शिवरायांबद्दल काय म्हणतात बघूया. कवी म्हणतोय, दारुन दुगुन दुरु जोधन ते अवरंग, दारुन दुगुन दुरु जोधन ते अवरंग, भूषण भनत जगू राख्यो चली मडके, धर्म धर्म बल भीम पैज पचारूप, नकुल अखिलीसह देव ते तू चढीके, साहिके शिवाजी गाजी वयो दिले हुत चंड, साहिके शिवाजी गाजी वयो दिले हुते चंड, पांडवनी हुते पुरुषारथ तू बडीके, सुने लाख भोन ते कढवे राती पाचिते तू, सुने लाख भोन ते कढवे राती पाचिते तू, 10 लाख चौकीते अकेले आयो कड़ीके. ऐकायला रिदमिक वाटलं असेल, छान टेम्पो मस्त आहे. कळायला थोडंसं आव्हानाचं असू शकतं, पण एकदा कळल्यानंतर आपण हे कवन पुन्हा एकदा फास्ट म्हणून बघू, अजून तुम्हाला मजा येईल. पहिल्यांदा आता एकेका ओळीचा अर्थ समजावून घेऊ. काय म्हणतोय कविभूषण, काय म्हणतात, चला पाहूयात. पहिल्या ओळीत ते म्हणतात, दारुन दुगुन दुरु जोधन ते अवरंग, म्हणजे दुर्योधनाहून दुप्पट दुष्ट असा औरंगजेब. भूषण म्हणतात, भूषण बनत जगू राख्यो छली मढीके, म्हणजे सगळ्या जगावरती त्यांनी स्वतःचा असा पंजा जखडून ठेवलाय सगळ्या समाजाला. दारुन दुगुन दुरु जोधन ते अवरंग, भूषण बनत, भूषण म्हणतो, जगू राख्यो छली, स्वतःच्या कपटाने मढून टाकलंय सगळ्या समाजाला. पण शिवरायांनी काय केलंय, धर्म धर्म म्हणजे धर्मवीर युधिष्ठिराकडून धर्माचे जे त्याचे गुण होते ते, बल भीम, भीमाकडनं बल घेतलंय, पैज पछा म्हणजे अर्जुनाकडनं निर्धार घेतलाय, रूप नकुल, नकुलाकडनं रूप घेतलंय, अखिल सहदेव, सहदेवाकडनं पण सुद्धा काया घेतलीये. या सगळ्यांकडनं या सगळ्या गोष्टी घेऊन ते तू चढीक, या सगळ्यांच्या गोष्टींपेक्षा तू आता अजून श्रेष्ठ झालाय असं शिवरायांना म्हणतायत ते. पुढची ओळ आहे, साहिके शिवाजी गाजी वयो दिल्ली हुते चंड, पांडवांनी गाजवलेल्या पराक्रमापेक्षा, पांडव निहुती पुरुषार्थ, पांडवांनी दाखवलेल्या पुरुषार्थापेक्षा तू भन्नाट काम करतोयस राजा. दिल्लीमध्ये ते तू काम करून दाखवलंयस. काय काम केलंयस, सुने लाख भोन ते कढवे राती पाची ते तू, म्हणजे रात्रीच्या सुन्या अंधारात लाक्षागृहात अडकलेल्या पांडवांनी कसा बसा स्वतःचा सगळे एकत्र घेऊन 5 पांडव बाहेर पडले होते. बरोबर. तो लाक्षागृहाचा प्रसंग मला वाटतं तुम्हाला माहिती असेल, जिथं दुर्योधनाने ते पेटवून दिलं होतं नंतर. पण त्यात ते अडकले नाहीत रात्रीच्या अंधारात, कारण हे 5 जण त्या कैदेतून निसटून पडले होते. किती जण आहेत? 5 जण आहेत. कधी पडलेत? रात्रीच्या अंधारात. बरोबर. कुणाला न कळू देता. महाराजांनी आग्र्याहून सुटकेच्या वेळी काय केलंय, सुने लाख पोहनते कढवे राती पाची ते तू, ह्या 5 जणांनी असं केलं, तर तू काय केलंयस, 10 लाख चौकी ते अकेले आयो कढीके, या सगळ्या औरंगजेबाने लावलेल्या चौक्या होत्या बाहेरनं, त्या आग्र्याहून सुटकेच्या वेळी दिवसाच्या प्रकाशात एकटा निघून आलास. सगळ्या लोकांना आधीच पाठवलं होतं, महाराज एकटे निघून आलेत. हा प्रताप पांडवांच्या पुरुषार्थाहून किती मोठा आहे. आपण फास्ट हेच कवन म्हणून बघूयात. आता तुम्हाला थोडासा अर्थ कळलाय, त्यामुळे मजा येईल ऐकायला. दारुन दुगुन दुरु जोधन ते अवरंग, भूषण भनत जगू राखे चली मडीके, धर्म धर्म बल भीम पैज पचारूप, नकुल अखिलीसह देव ते तू चढीके, साहिके शिवाजी गाजी वयो दिले हुते चंड, पांडव निहुते पुरुषारथ तू बडीके, सुने लाख भवन ते कढवे राती पाचिते तू, सुने लाख भवन ते कढवे राती पाचिते तू, 10 लाख चौकीते अकेले आयो कढीके. भन्नाट. मराठी बघायचं, मंदारमाला. मंदारमालेमधलं याचंच हे जे कवन आहे, ह्याच आपण मराठीत झालं तर ते कसं असेल असं तुम्हाला मी म्हणून दाखवायचा प्रयत्न करतोय. कवन काहीसं असं जाईल, दुर्योधनाहून हा दुष्ट भारी, आलमगीर साऱ्या जगाला चळी, धर्मापरी धर्म भीमापरी, कर्म पार्थापरी पैज त्या दाविली, आग्र्याहुनी जो निघाला शिवाजी, आग्र्याहुनी जो निघाला शिवाजी, करी पांडवांहून ही चंडता, लाक्षागृही रात्री ते लुप्त झाले, पहाऱ्यातुनी हा दिनी ये स्वतः, पहाऱ्यातुनी ह्या दिनी ये स्वतः. भन्नाट की नाही? पुढच्या भागात नवकवन घेऊन भेटेन. तोपर्यंत जय शिवराय.